की आपल्याला आनंदी राहण्यासाठी, घरात वातावरण चांगलं राहण्यासाठी, मित्र जोडण्यासाठी, प्रगती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते बोलणं. जो बोलेल तो तणावमुक्त राहतो, एकलकोंडा माणूस आत्महत्या करतो. बोला. मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सर्वे आला होता की त्यांच्या इतका विद्वान पंतप्रधान 100 देशांकडे नाही, पण बोलत नव्हती. आताचे बोलले तर थांबत नाही, पण बोलून बोलून त्यांनी जग खिशात घातले. बोला. बाहेरचे सगळे स्ट्रेस कमी करण्याचं ठिकाण आपलं घर आहे, आणि म्हणून बाहेरनं घरी जाताना हसत घरी जा. बायकोसाठी फुल किंवा गजरा घेऊन जा. नेला का गजरा का असा हाताला बांधून? तुम्ही गजरा घेऊन गेला तर बायकोने म्हटलं पाहिजे छान आहे, ही फुलं मला आवडतात. नाहीतर गजरा बघितल्यानंतर नक्कीच माझ्यासाठी होता काय. आपला पूर्व इतिहास तसा असल्यास त्यांना तसं वाटू शकतं. नवरा जेव्हा बाहेर घरी येतो आणि बायको जर घरात असेल तर तिने तो येण्याच्या वेळेला साडी आवरावी, केस विंचरावे आणि हसत मुखाने नवऱ्याचं स्वागत केलं तर कसं वाटेल सर? नाही तर तो याच्या टायमाला ती निवांत झोपलेली, डार डोर डार, बेल वाजवतोय अशी पिंजरले केसाने बाहेर. उघडणार होते दम आहे का नाही? अरे आपण लहान असताना आपले आजोबा जरी बाहेर आले तरी म्हातारे आजी सावरून बसायची. तो रिस्पेक्ट महत्वाचा आहे. आणि तिने साड्यावरून केस विंचरून बसण्यासाठी आपण ओके कंडिशन मध्ये घरी आलं पाहिजे. तुम्ही चेहऱ्यावर माणसं ओळखता का? साहेबांच्या केबिनला बसलो होतो 15 मिनिटं आणि साहेब जे बोलले ना मगाशी एक 4-5 वाक्यात बोलले आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की फलटणचे सगळ्यात महत्वाचे वक्ते कोण? शिवाजीराव भोसले साहेब. आणि त्यांचा परिणाम साहेबांवर झालेला आहे आणि ते छान बोलतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या समोर तुम्ही एवढे हसताय म्हणल्यानंतर ते फार खेळीमेळीच्या वातावरणात जात असतील. नाहीतर काय होतं की साहेबांच्या समोर म्हणजे साहेब हसले तर हसायचे असं असतं. आणि यशोदामध्ये लेक्चर देताना साहेब मला सांगतो ना, अतिवरिष्ठ लोकांसाठी बोलताना मला फार टेन्शन येतं. हसत नाही तो, विनोद केला तरी हसत नाही. चुकून एखादा हसला की त्याच्याकडे बघतच, मग ते गप बसतच. जेव्हा तुम्ही हसता स्वतःला विसरून जाता, रडता, परिस्थिती जास्त जवळ राहता. आणि म्हणून नवरा घरी येण्याच्या वेळेस व्यवस्थित हे करायचं आणि नवरा ओके कंडिशन मध्ये घरी आला पाहिजे, नाही तर भिंतीला धरून. एक अति प्रामाणिक नवरा एक तुझे खूप दारू पिला, प्रामाणिक होता. घरी आला, हात जोडले, गुडघे टेकले, बायकोनं मला माफ कर, मी आज जास्त पिऊन आलो. ते म्हणले ते माझ्या लक्षात आलेलं आहे कारण तुमचं घर पुढचं आहे. म्हणून घरात बोला, मीटिंग मध्ये बोला. काही लोक खूप काम करतात, मीटिंग मध्ये कमी बोलतात. काही लोक अजिबात काही करत नाही पण मीटिंग मध्ये असं प्रेझेंटेशन देतात. साहेबांना वाटतं हा फार काय करतो, तो काहीच करत नसतो. मीटिंग मध्ये बोललं पाहिजे. मीटिंग मध्ये बोलताना दोन्ही पायांवर सारखं वजन टाकून भरायचं. शरीर स्थिर झालं की मन आपोआप स्थिर होतं. नंबर 1.
नंबर 2, बोलताना सगळ्यांकडे पाहून बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यासाठी बोलतो. आता मी जर सारख्या या 2 मुलींकडेच बघून बोललो नुसत्या त्यांच्याकडेच, तर त्या म्हणतील मेला आमच्याकडेच बोलतो. लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य आपल्याकडून होतं कामा नये. लहान लहान गोष्टीवरून लोक दुखावले जातात. एखादा मुलगा पास होतो, तुम्हाला पेढा घेऊन येतो, मुलगा पास झाला पेढा, काय म्हटलं पाहिजे आपण? अभिनंदन, किती टक्के मिळाले? काय गरज आहे टक्क्याची? ते कसं पास झालं त्याला आणि त्याच्या बापाला माहिती. गपचूप पेढा खायला काय हरकत आहे? आपल्याला नोकरी लागली तेव्हा तुम्ही पेढा घेऊन गेला असाल ना साहेब, नोकरी लागली पेढा. पहिला प्रश्न, किती पगार? तुमचा पहिला पगार सांगितला असताना तुमचं लग्नच झालं नसतं. विचार आहे का बघा? ओरिजिनल हास्य आणि आर्टिफिशियल हास्य याचा फरक लक्षात घ्या. उघडा डोळे, लक्षात आलं? विनोद शेवटच्या शब्दात ते ओरिजिनल हास्य आता आलं होतं ते, हे लक्षात घ्या. हास्य विनोद याच्यानंतर बघणार आहे की तुम्ही सगळे बसलेले लोक ताण तणावाच्या कुठल्या पायरीवर आहात. 5 पायऱ्या मी सांगतो. टीव्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता तुम्ही फक्त सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही, पहिली पायरी. दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाहीत. तिसरी पायरी, रात्री काहीही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागत नाही. आता या 3 पायऱ्यामध्ये आपण सगळे होता, पण 50% खाली आहेत, 50% वर 3. भूतकाळात घडलेल्या चुका आज आठवत राहिल्या. असं झालं नसतं तर बरं झालं असतं, तसं झालं नसतं तर बरं झालं असतं, हिच्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं, थोडा थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. अरे हिने आपल्याला पत्कर, आपलं भाग्य आहे. आपल्या काय खोडी कमी आहेत का? पुढची पायरी मन कंपॅरिझन करायला लागलं. त्याचं व्यवस्थित आहे, मलाच प्रॉब्लेम आहे, याचं व्यवस्थित आहे, मलाच प्रॉब्लेम आहे. रेड झोन म्हणजे काय? जीवनात काय अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन जगून वाटायला लागलं. समजायचं आता आपण रेड झोन मध्ये आहोत. आता ती 2.5 मिनिटे केव्हा येऊ शकतात. कुठली? भैजी महाराजांची बघायची. इलाज काय? पहिला इलाज, मला फोन करणे. माझा नंबर घ्या मोबाईलवर, 98 हा हा 98-223 92-147. घेतलं? 98-223 92-147. अशोक देशमुख. आला. 98-223-92-147. अशोक देशमुख. हा नंबर तुम्हाला मी इमर्जन्सीसाठी दिलेला आहे. मला दिवाळीच्या शुभेच्छा पाठवायच्या नाही. मला रात्री 12 वाजता देशमुख झोपलाय का जागा आहे बघायचं. अनेक फोन येतात. परवा एका माणसाचा मला फोन आला, बायको शेजारी स्पीकर ऑन केलेला आहे. म्हणलं काय झालं प्रॉब्लेम? बायको रुसली. काय करू? म्हणलं सोडून दे. एका बायला रात्री 12:30 मला फोन. म्हणलं मॅडम का फोन केला? ते म्हणलं नंबर बरोबर आहे का नाही चेक केलं. आणि म्हणून तुम्हाला मी नंबर इमर्जन्सीसाठी दिलेला आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल की आपल्याला फार स्ट्रेस आहे, माझ्या सरांशी बोलायचं, तर मला तुम्ही बोलू शकता. पण प्रॉब्लेम असेल तेव्हा नाव सांगायचं नाही. प्रॉब्लेम फक्त सांगायचा, आपण डिस्कस करू एक दुसऱ्याशी. मला जेवढे फोन येतात त्या सगळ्यांना मी रिकॉल नंतर करत असतो. आज जे तुम्ही म्हणता ना की 74 वर्ष वय असून एवढं आहे, तर एवढ्या लोकांचे आशीर्वाद आहेत आपल्याकडे. प्रत्येकाचा फोन मी हे करतो. प्रत्येक वेळी मार्ग असताना एकच फक्त शेअर करतो तुमच्याशी किस्सा, की एका माणसाचा रात्री 1ला मला फोन आला की सर माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली. आम्ही 11 मजल्यावर राहतो, तुम्ही बोला तिच्याशी. म्हणलं ठीक आहे, स्पीकर तिला मोबाईल दे. तर मला ती घेणार नाही. म्हणलं रागात, मला स्पीकर ऑन कर. म्हणलं मॅडम मला न ऐकता तुम्ही जर मेला, तुम्हाला मुक्ती नाही, तुमचा हातपाय भटकत राहील, माझा शाप आहे तुम्हाला. मग बाई म्हणली बोला. म्हणलं मॅडम घर किती मोठं आहे, कोणाच्या नावावर आहे?
ते म्हणले 1.5 कोटीचा फ्लॅट आहे, दोघांच्या नावावर आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारला, म्हणलं मॅडम तुमचं पर्सनल सेव्हिंग किती आहे? 50 लाख. बाई देऊ द्यायला निघाले. तिसरा प्रश्न विचारला, म्हणलं मॅडम सोनं किती आहे? 200 तोळे. हे बोलेपर्यंत 2 मिनिटं झाली होती, 2.5 मिनिटं व्हायला लागतात. म्हणलं मॅडम शेवटचा प्रश्न, साड्या किती, ड्रेस किती? म्हणजे 100 साड्या 50 ड्रेस. 2.5 मिनिटं पूर्ण झाली, बाई जागेवर आली. मला म्हणले सर हे काय विचारताय? म्हणलं मॅडम तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा जो दुसरी बायको करेल तिला काय काय मिळेल याचा मी हिशोब करतो. 1 मिनिट बाई गप झाली. मला वाटतं टाकली उडी वाटतं. 1 मिनिटानंतर मला म्हणली सर उद्या सकाळी बोलायचं का? म्हणलं तुम्ही जगला तर बोलणार, आता मरत नाही, आता याला सोडतच नाही. एक जीव वाचला. प्रत्येक वेळेला माझ्याकडे उत्तर असतंच असं नाही. हे सगळं माझंही श्रेय नाही. जो मला फोन करतोय तर जगण्याची कुठेतरी अंतर्यामात इच्छा असते म्हणून तो करतो. आणि म्हणून आतापर्यंत 9,500 लेक्चर दिली, एकाही माणसाला मी मरू दिलेला नाही. म्हणून तुम्हाला नंबर दिला 1. दुसरं हे पुस्तक मी लिहिलंय हसत खेळत तणावमुक्ती. हे 140 रुपयाचं पुस्तक तुमच्यासाठी 100 रुपयाला आहे. याच्यामध्ये काय लिहिलंय मी? नवऱ्याने कसं वागायचं, बायकोने कसं वागायचं, सासूने कसं, सुनेने कसं, सासऱ्याने कसं, वरिष्ठाने कसं, कनिष्ठाने कसं. एक लक्षात घ्या, सध्या लहान लहान गोष्टीवरून रुसवे फुगे चालू झालेत. आहे ना 15 मिनिटं आणखीन साहेब? हा, छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसवे फुगे चालू झाले. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं. पुरुष कामाला जातो, कामाच्या व्यापात तो विसरतो मी रागवलो होतो म्हणून, पण बाई विसरत नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करते की हा आल्यानंतर त्याला उभा ठेवायचा का आडवा करायचा, आल्यावर त्याला चहा देणार, अशी बसणार. तो म्हणा तुला, मला नको आहे. मोठं बांधणार जसं जेवायला एकट्याला वाढणार. तो म्हणा तुला, मला भूक नाही. साहेब फार गंभीर झाले तुम्ही. ही कल्पना आहे, खरं नाही. एवढ्यावर थांबत नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोंड करून झोपणार. अर्धा तास वाट बघून देवाचं नाव घेऊन तू तिला म्हणा का ग झोपली का, का ग झोपली का. मग तिची प्रतिक्रिया एवढा हात मारला तर आपण दुसरीकडे तोंड करणार. मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवणार. अंतर बरोबर नाही भाऊ. झोप त्याला बी नाही, तिला बी नाही. 2-2.5 तासाने ती त्याला म्हणणार का हो झोपले का. मग तो मिटून घ्या. बायकोचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, त्यांच्या जिव्हाळीचे विषय आहेत, लक्षात ठेवा, साजरे करा. दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू असा वास स्त्रियांना अजिबात आवडत नाही. पुरुषाने लक्षात ठेवा. मला टेन्शन आहे म्हणून मी पितोय, खोटं आहे. जेवढं टेन्शन आपल्याला आहे त्याच्या अर्ध टेन्शन आपल्या बायकोला आहे की नाही. मग ती म्हणली का आज 2 चपटे आण म्हणून. बायकोच्या माहेरच्या लोकांचा उल्लेख आदराने करा. तुझा बाप, तुझी आई, आईवरून शिव्या चांगला आहे का. तिचा आईबाप फार लांब आहे, आपला आईबाप तिच्या तावडीत आहे. एखाद दिवसाचा नवरा बायकोला म्हटला की बरेच दिवस झालं तुझ्या वडिलांचा फोन आला नाही, कसं वाटेल तिला? चांगलं वाटेल ना. मागे तुझ्या आईला गुडघेदुखीचा त्रास होता, आता कमी आहे का, कसं वाटेल? बरेच दिवस झालं तुझी धाकटी बहीण आपल्याकडे आली नाही. साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि महिलांनाही सांगायचंय की रुसवे फुगे लगेच मिटवून टाकायचे. आणि दुसरं की नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखं समजा, तिचा मानसिक छळ करू नका. ज्या सासूबाई त्यांना मला सांगायचंय की सुनेला मुलीसारखे वागवा. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य सासूबाईंसाठी आहे, मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही.
अशा साध्या साध्या गोष्टी त्या लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून आणखीन मला सांगायचंय, मुंबईमध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. जगामध्ये जेवढी वाहन आहेत त्यात 1% वाहनं भारतात आहेत. जगात जेवढे ऍक्सिडेंट आहेत 10% ऍक्सिडेंट भारतात आहेत. आणि म्हणून लहान मुलांना घेऊन रस्त्याने जाणार असाल तर मुलांना रस्त्याच्या कडेला धरा. बऱ्याचशा महिला मी बघतो मुलाला रस्त्याच्या बाजूला धरून ती बाई शोकेस मध्ये लावलेल्या साड्या बघत, तिच्या मागं तिचा नवरा साड्या नेसलेल्या बाया बघत. की पूर्वी चुलीवर भाजी लटकून भाजी शिजवायची, चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचं भातच. हे सगळे बघून आमच्या पुण्यामध्ये एका माणसाने बोर्ड लावला, येथे चुलीवर तापवलेले पाणी आंघोळ नाही. इतकी चुलीवरची क्रिया. तर चुलीवर शिजवायचे आणि ती पातेली काळी होणे, त्याला माती लावायची. नंतर कुकर आला, कुकरला माती लावतो आपण. कुकरमध्ये फास्ट शिजते का? वाफेचं प्रेशर आहे. भाजी शिजवण्यासाठी वाफेचं प्रेशर आवश्यक आहे. तुम्ही ओके राहण्यासाठी काही प्रमाण स्ट्रेस आवश्यक आहे. कुकरमध्ये जास्त वाफ झाली तर काढून टाकायला शिट्टी आहे, याला शिट्टी नाही, याची शिट्टी बघू. पहिली शिट्टी बोलली, मोकळे बोला. दुसरी शिट्टी, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. तुमच्या शेजारी या मॅडम राहतात, यांना जर 50 कोटीची लॉटरी लागली, तुम्हाला आनंद काय चेहरा त्या म्हणणार हे देवा मला नाही लागलं तरी चालेल पण मी पुण्यातून आलो. पुणेरी विनोद तुम्हाला सांगतो. जोशींनी विचारलं नानांना, नाना फार खुश दिसताय. अहो देशपांडेंना लॉटरीचं 10 लाखाचं तिकीट लागलं. मग त्यांना तिकीट लागल्यावर तुम्ही का खुश? आता त्यांना ते सापडत हे बरोबर का नाही? दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे हे अशक्य नाही, अवघड. ते जर जमलं तर असूया राहणार नाही, मत्सर राहणार नाही, द्वेष राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्ही रिलॅक्स व्हा. म्हणजे पहिला मंत्र जो आहे तो बोलले, दुसरा मंत्र दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे. आता रिटायरमेंटच्या लोकांसाठी 5 गोष्टी मी सांगतो. रिटायर झाल्यानंतर पहिल्या 3 वर्षात भारत भ्रमण करून घ्या, फिरून घ्या. बायकोला घेऊन फिरायचं. कारण काय माहिती तुम्हाला, जेव्हा तुम्ही आयसीयू मध्ये असाल, बाहेर बसणारी एकच व्यक्ती तुमची बायको, ती असेल तुम्ही, दुसरं नाही. मी सगळ्याच लेक्चर मध्ये सांगतो की बायकोला घेऊन फिरायला जा. मध्ये ट्रेनिंग देताना मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांच्या फील्डला की आपले 21 अधिकारी बायको सेट कुठेतरी 2-3 दिवस फिरायला पाठवून रिलॅक्स करायचे असतील. त्या मॅनेजमेंटला इतकं आवडलं ना, त्याने एक बस केली आणि त्यांना माथेरानला पाठवलं. 21 रुपये माथेरानला गेली, 3 दिवस राहिली, आली तर तेव्हा काय मोबाईल नव्हते, लँडलाईनवर. त्या HR बाईंनी सगळ्या महिलांना फोन केले की ट्रेन कशी वाटली, काय झाली, अजून काय बदल पाहिजे काय वगैरे हे ते करा. तर त्याच्यामधल्या 7 बाया म्हणल्या आम्हाला नेलंच नव्हतं. पण 65 वर्षानंतर तरी डोंगर वैष्णवदेवी अमरनाथ अजिबात जायचं. महाप्रलय झाला केदारनाथला 5 वर्ष झाले. म्हातारा मात्र एकदम गेले. अजून त्यांची मुलं रडतात, अजून त्यांच्या सुना वेळे वाटतात. एकदम गेले ना काय. रिटायरमेंट नंतर कोणालाही उसने पैसे देऊ नका, व्याजाने वगैरे देऊच नका. रिटायरमेंट झाल्यानंतर रोज सगळे तो बघेल म्हातारा आहे का. आपल्याकडे असणारी इस्टेट, जमीन, आपण कोण होतो हे कोणालाही सांगू नका, त्यांना इंटरेस्ट नाही. ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासत्व, तिथे राजकीय चर्चा टाळा. काय होतं, आपण एक बाजू घेऊन चालतो, ताण त्याच्यामध्ये येतो आपल्याला.
गौतम बुद्ध एका ठिकाणी बसले होते, शिष्यगण आजूबाजूला बसले होते. गौतम बुद्धांनी सगळ्यांना विचारलं, देव आहे की नाही? 3/4 लोक म्हणले आहे, 1/4 म्हणले नाही. त्यांच्यात भांडणं सुरू झाली, आवाज वाढले, धराधरी सुरू झाली. आणि नंतर सगळे शांत झाले. गौतम बुद्धांना विचारलं, तुम्हीच सांगा देव आहे की नाही? गौतम बुद्धांनी सांगितलं, मला माहित नाही. आणि त्याच्यावर त्यांनी ते प्रवचनाला सुरुवात केली की मध्ये राहा, सम्यक. तू तर येईल का, हे येईल का, आपल्याला काय डोक्याला ताण कशाला पडतो? मी ह्याच्या पक्षाचा, अरे त्यांची पुढं जागेवर नाही. एका झुलीत चेंज होतात, एका झुलीत एक झुल टाकली, बदल झाले. आपण तेवढे चिंता नाही, त्या गोष्टी चिंता करायची, विनाकारण ते ताण वाढवून घ्यायचे नाही. आणि ज्येष्ठांना मला सांगायचं की काय होतं की रिटायर झाल्यानंतर आपली सकाळी उठायची सवय असते. म्हणजे खटके कुठे पडतात बघा. तुम्ही झोपता 9 वाजता, एक नागरिक 9ला झोपतात, उठतात 5ला. घरातली बाकीची मंडळ रात्री 11-12ला झोपतात, ती 8ला उठणार. झोप कोणाला पाहिजे जास्त? तरुणांना. अशा वेळेला 5ला उठून कुडकुड करून त्यांची झोपमोड करण्याचं काही गरज आहे का? या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. शक्यतो म्हातारा सेपरेट 2 खोल्या ठेवा, काय असेल ते आपलं करायचं. त्यांच्या लुडबुड करायची नाही, कुठे गेला कुठे येणार कधी सांगायचं नाही. या सगळ्या गोष्टी केल्या तर जीवन आपलं आनंदी होणार आहे, हे लक्षात. कोणाच्या चौकशी, कोणाला आवडतच नाही चौकशी केलेली. आता जॉईंट फॅमिली ही फक्त सिरियल मध्ये राहिली. इथून पुढच्या तरुणांच्या लग्न नाही, त्यांना मी सांगतो तुमचं लग्न होणं अशक्य आहे. योगाबद्दल मी जास्त बोलणार नाही. थोडेसे त्रास जे आहेत फिजिकल, त्याच्याबद्दल जरा बोलणार. काय काय दुखतं आपलं सांगू? मान दुखतं, सर्वांच्याच म्हणून बौद्धिक सगळ्यांना प्रॉब्लेम. एक दुसरा, पाय दुखतात, हात दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते, अजून डोकं दुखतं. आणखी किती चांगली लोक आहेत तुम्ही, एक 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 प्रॉब्लेम सांगितलं. बरोबर, एका ठिकाणी गेलो होतो, ते एकच जण उभं आहे. म्हणलं डोक्यापासून पायापर्यंत सगळं. एक लक्षात घ्या, आपल्या पायामध्ये गुण असतात आणि त्याच्यामुळे हे असे जे आहेत ना, बोटांचं फ्रॅक्चर झालं तर लवकर बरं होतं. एका ठिकाणी बसून तुम्ही 15 मिनिटं काम केलं, उठून चालायला लागला तर पहिली 3 पावलं चाल, पण कुठल्या जरासा पाय. कधी कधी पायाच्या साईडच्या शिरा दुखतात. याला साधा उपाय आहे की वर्तमानपत्र एक जमिनीवर टाकायचं, त्याच्या एका बाजूला बरायचं आणि पायाच्या बोटांनी ते असं असं चुरळायचं. शक्यतो शेजाऱ्याचा पेपर मागून घ्यायचा, कालचा ते म्हणायचं असं. आणि आजचा घेतला तरी काय फरक पडतो? काय ते पेपर मध्ये त्याच घटना व्यक्तीची आणि गावाची नावं बदलून घडतात. एक आणि दुसरं म्हणजे ज्या माणसाचं तोंड पाण्याची आपली अजिबात इच्छा नाही, अशा माणसाच्या वाढदिवसाची पानं तीच खाली टाकून असं असं मानसिक समाधान. जसमध्ये आपले पाय असतात, पायाची काळजी घ्या. अंघोळ करताना पाय घासले पाहिजे, बूट वापरले पाहिजे, बुटामध्ये सॉक्स असले पाहिजे, ते रोजच्या रोज धुवायला टाकले, फाटले ते फेकून दिले पाहिजे. तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला गेले, तुम्ही बूट काढले, तुम्ही बूट काढले, लोकांना टाकाल रुमाल. पूर्वीचे आपले म्हणत ना, साधी राणी उच्च विचारसरणी बदलण्याची गरज आहे. उच्च राणी उच्च विचारसरणी काय आहे? टापटी फिरायला काय हरकत आहे? व्यवस्थित दाढी करायला काय हरकत आहे? असे खुंट वाढवायचे, प्रेमभंग झाल्यासारखं. टाचदुखीचा त्रास महिलांमध्ये बऱ्यापैकी, आणि टाचदुखीवर मेडिकल सायन्स मध्ये फार उपचार नाही, आणि ज्याच्यावर उपचार नाही तर अशी गोष्ट करून डॉक्टरकडे गेला एवढं फ्युचर देतो. टाचदुखते माझी दुखते, काळजी करू नका, माझ्या येतात कधी कधी. एक गरोदर डॉक्टरकडे गेले, म्हणजे डॉक्टर साहेब
8वा महिना चाललेला आहे, मूल जरा पोटात खात केल्यासारखं जाणवत. हो का? मला हीच जाणवत. पण टाळदुखीसाठी साधारणपणे स्विमिंग टँक मध्ये रोज 10 मिनिटं चाललं तर टाळदुखी कमी होते. पण एवढं जर जायला वेळ नाही आपल्याला, तर पातेल्यात पाणी घ्यायचं, खुर्चीत बसायचं, पाय. पूर्वी सांगायचो कोमट पाणी घ्या, आता नाही सांग. आणि एका माणसाच्या बायकोने त्याला 4 दिवस कोमट पाणी द्यायचं, कंटाळले एक दिवशी असे पोट आले. तेव्हापासून मी म्हटलं हे सर पुढचाच राहतो आपला. काय होतं 20 वर्ष बैठका केल्यानंतर बिलकुल भेटचा प्रॉब्लेम. या शिरा शंडल्या होतात, जाड होतात, दुखायला लागतात. त्याला आपले सुद्धा पाय पाय दुखल्यानंतर घरामध्ये लहान मुलं असली तर आपण त्यांना पायावर उभं राहायचं. किंवा ज्या दिवशी आपले संबंध आपल्या बायकोशी चांगले असतील त्या दिवशी त्याला दाबायला. रोज रोज संबंध चांगले आणि रोज रोज दाबायला दाबायची क्वालिटी हा त्रास होऊ नये. काय कामावर घरी गेल्यानंतर 2 मिनिटं आडवं पडायचं आणि पाय भिंतीला उभे करायचे, म्हणजे खाली गेलेलं अशा माझ्या डॉक्टरांचं ट्रेनिंग. एक डॉक्टर म्हणजे किती वेळ पायवर ठेवायचे, म्हणजे 2-3 मिनिटं ठेवा. नाही म्हणले आमच्या बदल्या खेड्यात झालेल्या असतात, आमच्याकडे वेळ जास्तीत जास्त दिवस रात्र टंगड्यावर. दुसरं, घरामध्ये टीव्ही पाहायला, पेपर वाचायला, नाश्ता करायला, जेवण करायला जमिनीवर मांडी घालून बसा. मांडी घालून तुम्ही बसताना तर अन्नपचन व्यवस्थित होतं. म्हणून पूर्वी आपल्याकडे लग्नामध्ये लोक बसायचे, वाटकायचे, वाढून जायचे, मग सावकाश जेवायचे. पोटाचेच नाही, मग आता जी पद्धत झाली आपली ती मन किती शांत झाले बघ. उडाडलं आहे विचार. टाळ्या वाजवल्यामुळे विचार कमी होतात, म्हणून आरत्यांमध्ये भजनांमध्ये टाळ्या. जगाच्या पाठीवर असा एकही धर्म नाही ज्या धर्मात भजन नाही चालतं. आनंद व्यक्त करण्यासाठी, दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवणं एकच माध्यम जगात आहे. अशा दुसरं काय तर तुम्ही ऐकले अमुक किती यश तिकडे उठत आहे, आनंदाला तोड तोडते, एक शास्त्र आहे. वय लहान टाळी मोठी, पोस्ट मोठी टाळी छोटी. इकडे बघून जोरात वाजले. मागे मी डॉक्टरांचं ट्रेनिंग, त्यामुळे टाळ्या वाजवताना हाताचे सगळे पॉईंट एकमेकांना टच झाले तर चष्म्याचा नंबर वाढत नाही. म्हणलं कसं वाजवायचं, ते म्हणले असं. म्हणलं तुम्हीच त्यामुळे तुम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग देतात त्यांना सांगा. आता महेश बाबू, तुम्ही जर रस्त्याने असे गेले, म्हटलं आमचे लोक बाहेर वाजू शकत. तुमचं वय आता 75 झालं असेल. माझं नाव मोहन आहे, महेश नाही. आणि लक्षात आलं तुमच्या, म्हणलं बाहेर वाजवू शकत नाही. ते म्हणजे त्यांना घरात वाजवायला. आता तुम्ही घरी गेले, बायकोने रविवारी मला होतं. आपल्या देशामध्ये जेवढे तृतीयपंथी लोक आहेत त्यांच्या अशा डाव होतात, तर एकालाही चष्मा नाही. चष्मा लावून बघितलं त्यांना, त्यांची तब्येत कशी असते? चांगली असते. काय निरीक्षण, काय ऑब्झर्वेशन आहे. आधी माहितीसाठी त्यांना भेटा. नाचल्यामुळे टेन्शन कमी. कीर्तनकार भाऊ का एका ठिकाणी बसून सफारी करून कीर्तन सांगतो, तो नाचत असतो. पंढरीला जाणारा वारकरी नाचतो. एकनाथ महाराज नाचतात घाट म्हणायचे, नाचण्यामुळे स्ट्रेस कमी होतात, नाच पाण्यामध्ये कमी होतात, म्हणून तर डान बार.
हसण्याचं पुढे हास्य, हसण्यामुळे हृदयाचे स्थान लवचिक होतात. हसण्यामुळे ॲस्टिमेटिक हसणे अशी संपत्ती आहे की हवी तशी हवी तिथे हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसण्यानंतर मित्रमंडळ मोठं असतं, जे हसतं हसतं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध हसण्याशी आहे. आता स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवण्यासाठी मी जर असं गंभीरपणे आलो असतो तर तुम्ही म्हटलं असते हेच ताणात दिसते.